श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कथा. भाग 1. काळोखी रात्र. अक्कलकोटच्या जंगलात एक भयंकर रात्र उगवली होती. काळे ढग, विजांचा कडकडाट आणि जोराचा पाऊस. गावातील लोक घाबरूनच घरात शिरले होते. पण गावातला एक श्रीमंत सावकार गणपतराव मात्र बेचैन होता. त्याच्या घरातल्या तिजोरीत ठेवलेले सोने नाणे अचानक गायब झाले होते. घराचे दरवाजे, खिडक्या सगळं बंद होतं. चोरांचा काहीच पत्ता नव्हता. गणपतराव संतापून म्हणाला, हे काम नक्कीच एखाद्या दुष्ट आत्म्याचं असावं, पण मी हे उकलल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याच वेळी गावात बातमी आली. स्वामी समर्थ मंदिराजवळ आज रात्री दिव्य तेज दिसते. लोक म्हणतात तिथे काही गुपित आहे. गणपतरावच्या डोक्यात विचार चमकला. तो मशाल घेऊन पावसात मंदिराकडे धावला. गूढ गुहा. स्वामींच्या मंदिराच्या मागे जुन्या पिंपळाच्या झाडाखाली एक छोटी गुहा होती. गावकरी म्हणत तिथे रहस्यमय शक्ती दडल्या आहेत. गणपतराव तिथे गेला आणि मशालीच्या प्रकाशात त्याला जमिनीवर ताजे पावलांचे ठसे दिसले. पावसात ठसे टिकले होते, म्हणजे कुणीतरी अलौकिक होता. त्याने गुहेत प्रवेश केला. आत काळोख, पण एका भिंतीवर मंद प्रकाश पडत होता. तिथे स्वामी समर्थांचा जप आपोआप ऐकू येत होता. अक्कलकोट महाराज की जय. गणपतराव थरथरला. त्याच्या कानात आवाज घुमला, लोभ सोड गणपतरावा, नाहीतर तुझं आयुष्य अंधकारात जाईल. तो घाबरून बाहेर पळाला. पण बाहेर येताच पाहतो तर काय, त्याच्या तिजोरीतील सोने नाण्याचा एक पिशवी पिंपळाखाली पडलेला होता. गणपतराव खुश झाला. पण दुसऱ्या दिवशी गावात दुसरा गोंधळ सुरू झाला. शेतकऱ्याच्या बैलांना कुणीतरी रात्री सोडून नेत होतं. दिवसा परत आणून बांधलं जात होतं. कोणताही पुरावा नसायचा. गावकरी म्हणाले, हे सगळं पिशाच आहे. आपण स्वामींना विनंती केली पाहिजे. स्वामी समर्थांना लोकांनी जाऊन प्रार्थना केली. स्वामी शांत बसले होते. डोळे मिटले आणि फक्त एवढेच बोलले, खरी भीती ती नाही जी दिसते, खरी भीती ती आहे जी मनात दडलेली असते. उलगडा. गावातली भीती वाढली होती. एका रात्री सर्व गावकरी मंदिराजवळ जमले. स्वामी समर्थ अचानक उभे राहिले. डोळ्यात प्रखर तेज. त्यांनी हात वर केला आणि म्हणाले, आज सत्य बाहेर येणार आहे. त्या क्षणी वारा सुटला. विजा चमकल्या आणि मंदिराजवळील गुहेतून एक विचित्र सावली बाहेर आली. लोक घाबरले, पण स्वामींनी फक्त ओम असा उच्चार केला आणि सावली हळूहळू धुरात बदलून नाहीशी झाली. गणपतराव हादरला, कारण त्याला सावलीचं रूप त्याला दिसलं होतं. म्हणजे त्याच्या लोभ, पाप आणि शंकेचं रूप प्रेतासारखं बाहेर आलं. स्वामी म्हणाले, जेव्हा मन चोर बनतं तेव्हा भूते प्रेते जन्म घेतात. सत्याच्या मार्गाने जा, नाहीतर सावल्या तुलाच खातील. शांतता. त्या दिवसापासून गणपतराव बदलला. त्याने गावकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली. गावातील भीती नाहीशी झाली. बैल चोरी, सोनं गायब होणं सगळं थांबलं. लोकांना कळलं, भूत, प्रेत, सस्पेन्स हे बाहेर नाही, मनाच्या आत असतात. स्वामी समर्थांचे हे चमत्कारी शब्द गावच्या आयुष्याला कायम बदलून गेले.